नवीन वर्ष, जानेवारी महिना. नवीन वर्षात राज्याला समृद्धी कशी मिळेल यासाठी अतोनात झटणारा नेता जानेवारीच्या शेवटच्या दिवसात अपघातात गेला. महाराष्ट्राचं प्रखर अनुभवी नेतृत्व काळानं हिरावले. ना कुठलं व्यसन, ना कुठला आजार, ना ऑपरेशन. अचानक अपघाती निधन. भल्या पहाटे उठून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपले सहकारी कार्यकर्ते निवडून आणण्यासाठी प्रचार सभेसाठी निघाले. विमान मुंबईतून झेपावले. अवघ्या 30-35 मिनिटात विमान अपघातग्रस्त झाले आणि दादांसह त्याचा सुरक्षा करणारा सहकारी आणि विमानातील कर्मचारी काळानं नेले. दादांच्या अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा कामाच्या फाईल्स सोबत होत्या. कामाचा माणूस काळानं हिरावला. अवघ्या राज्याला ही बातमी चटका लावून गेली. त्याचं महाराष्ट्र घडवण्यासाठीचं स्वप्न मात्र अपूर्णच राहिलं. असा नेता होण्यासाठी पुढील कित्येक दशकं लागू शकतील याचा अंदाज बांधणं कठीण. परंतु दादा, तुमची गरज आहे राज्याला, देशाला आणि इथल्या प्रशासनाला. कारण तुम्ही एवढ्या बारकाईने काम करत होता हे आता व्हिडिओ बघून लक्षात येत आहे. सिंधुताई सपकाळ म्हणाल्या होत्या, महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी मरावं लागतं. परंतु दादा, तुम्ही कालही मोठेच होता, आजही मोठेच आहात आणि भविष्यातही तुमच्या तोडीचा कामाचा माणूस होणं दुर्मिळच. तुमच्या अपघाताबद्दल अनेक मंडळी संशय व्यक्त करत आहेत. तुम्ही परत येणार आहात असंही बोललं जात आहे. देव करो आणि हे खरंच होयो. दादा, नक्की या. महाराष्ट्र तुमचं स्वागत दणक्यात करेल. तुमची या राज्याला गरज आहे दादा. दादा, महाराष्ट्र तुमची वाट पाहतोय. परत या, परत या. अजितदादा, परत या.